जय महाराष्ट्र. परत तुमचं स्वागत आहे आपलं गरजा या चॅनलवर. तर ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती व्हिडिओ तुमच्या समोर आहे. आपली फेज वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर महाजनको रिक्रुटमेंट 2022. ठीक आहे. तर ही व्हिडिओ जी आहे ती दोघांसाठी असेल, एईसाठी पण जेईसाठी पण. तर खालती तुम्हाला टाइम स्टॅम्प दिसतील, त्या टाइम स्टॅम्प तुम्हाला गाईड करतील की तुम्हाला एईचा पोर्शन बघायचा आहे का जेईचा. ठीक आहे. टाइम टू टाइम मी तुम्हाला सांगत जाईल की हे जेईसाठी आणि हे एईसाठी आहे. थोडा डिफरन्स आहे ए आणि जेईमध्ये, काही त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स मोठा नसणार आहे. जस्ट सेम सिलेबस आहे, फक्त तुमचा थोडाफार चेंजेस आहे सिलेबसमध्ये. ओके. हार्डली मला वाटते 1% चेंजेस आहे सिलेबसमध्ये आणि लेवलमध्ये, पेपरच्या लेवलमध्ये डेफिनेटली चेंज असेल. ठीक आहे. डिप्लोमाला वेगळा आहे आणि बी टेकला वेगळा आहे. ठीक आहे. या आधीच्या व्हिडिओ तुम्ही नाही बघितल्या तर खालती प्लेलिस्ट दिली आहे कमेंट सेक्शनमध्ये, ते बघून घ्या. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे, कसं आपण प्रिपरेशन करणार आहे जेणेकरून आपलं महाजनकोमध्ये फायनल सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे. फर्स्ट थिंग. सेकंड, आपली एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय असेल आणि टार्गेट डेट काय असेल. सेकंड थिंग. थर्ड, प्रिव्हियस इयर पेपर आहे की नाही आणि वगैरे वगैरे जनरल गोष्टी आपण करूच. ठीक आहे. व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके. तर फर्स्ट थिंग की पेपर जो आहे प्रिव्हियस इयर पेपर महाजनकोचा तुम्हाला नाही मिळणार, कारण आयबीपीएस पेपर काहीच रिलीज करत नाही. ओके. आणि जर तुम्हाला कोणी बोललं असेल की हा पेपर आहे प्रिव्हियस इयर, कारण एक दोन जण मला पाठवले व्हॉट्सअपवर हा प्रिव्हियस इयर बरोबर आहे की नाही, तर ते एक तर मॉडेल पेपर असतात जे म्हणजे कोणीही बनवतं नेटवर. तुम्हाला अशा वेबसाईटवर 1000 पेपर मिळून जातील प्रिव्हियस इयर पेपर महाजनकोचे, पण ॲक्च्युअलमध्ये पेपर नाही आहे. तर सांभाळून राहा. ठीक आहे. जो पॅटर्न असणार आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके. आता सर्वात इम्पॉर्टंट आहे आपला फेज 1चा पिरियड. तर बेसिकली या महाजनकोच्या प्रिपरेशनला मी 2 ते 3 फेजमध्ये डिवाइड केलं आहे. जसं टाइम येईल तसं मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. आता जे नवीन आहे चॅनलवर, ज्यांना माहीत नाही फेज वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, तर तुमचा पूर्ण प्रिपरेशन पिरियडला मी 3 किंवा 2 फेजमध्ये डिवाइड केलं आहे. आणि जे पण तुम्हाला मी टार्गेट देईल, ओके, ते तुम्हाला ट्राय करायचं आहे की कम्प्लीट होईल त्या पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये, एकदम शॉर्टमध्ये, स्वीटमध्ये. ठीक आहे. तर फेज 1 जो आहे त्याच्या आधी आपली एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय असेल हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, कारण ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मला माहीत पाहिजे की कधीपर्यंत पोहोचायचं आहे, तेव्हा मी त्या टाइम तिकडे तसं धावेल. जर मला माहिती आहे लवकर पोहोचायचं आहे तर मी धावेल, जर मला माहिती आहे थोडं आरामात पोहोचायचं आहे तर मी आरामात चालत जाईल, नंतर थोडं धावेल. ठीक आहे. मेन काय माहिती पाहिजे. तर सध्या जसं की आपल्याला माहितीच आहे की नोटिफिकेशनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की जानेवारी 2023, म्हणजे लगभग एक महिना फक्त आहे आपल्या, आता असं पकडूया. तर आपण काय करणार आहे, आपण आता मानायचं आहे की आपली एक्झाम जी आहे, ठीक आहे, ती फर्स्ट वीकमध्येच होऊ शकते, जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते, हे आपण आता मानायचं आहे. आणि याच्या आधी जर कोणती अपडेट आली तर डेफिनेटली मी तुमच्याशी शेअर करेल. ठीक आहे. पण सध्या जो आपला जो सिलेबस कम्प्लिशन टार्गेट आहे, टार्गेट डेट, त्याच्यासाठी ही जी असेल ती असेल फेस्ट वीक. ठीक आहे. म्हणजे ॲटलिस्ट आपण ट्राय करायचं आहे की 30 डिसेंबरपर्यंत आपला जो सिलेबस आहे तो प्रॉपरली कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आता नवीन स्टुडंट बोलते की आम्ही कसं पॉसिबल एवढं करणार. ठीक आहे. डेफिनेटली सोपं नाही आहे नवीन स्टुडंटसाठी, पण मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला फक्त ते फॉलो करायचं आहे, प्रॉपरली इम्प्लिमेंट करायचं आहे आणि स्टिक करायचं आहे डेडिकेटेडली. ठीक आहे. जर तुम्ही डेडिकेटेडली प्रिपरेशन करतील तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार. यामध्ये नाही होणार, दुसऱ्यामध्ये होणार, पण होणार हे कन्फर्म आहे. ठीक आहे. आणि हे मी एवढे सगळे सिलेक्शन देऊन PSUमध्ये किंवा सेंट्रल बोर्डमध्ये नंतर मी हे बोलतोय, असं हवेत नाही बोलत आहे. ठीक आहे. मेन काय पकडून राहायचं आहे, तेच इम्पॉर्टंट आहे. मुलं सोडून देतात आणि मग त्यांचं सिलेक्शन होत नाही. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला डेट जी आहे, आपली टार्गेट डेट जी कळली आहे 30 डिसेंबर. नंतर आपल्याला मग पुढचा लास्ट वीक जो आहे तो इम्पॉर्टंट असतो खूप एक्झामसाठी. ठीक आहे. तर ते नंतर गाईडलाईन्स दिलेच आपल्या सक्सेस पॅकमध्ये, पण मेन काय 30 डिसेंबरपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचा सिलेबस. ठीक आहे. आता जो आपला फेज 1 आहे, तर फेज 1चा जो पिरियड आहे तो आजपासूनच चालू होणार आहे, म्हणजेच 19 नोव्हेंबर, ठीक आहे, ते 30 नोव्हेंबर. तर 19 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला 18लाच भेटून जाईल संध्याकाळी. तर 19ला तुमचं चालू होईल, म्हणजे 18ला तुम्ही व्हिडिओ बघतील आणि तुमचं तुम्ही सगळं जमा करून ठेवा, पुस्तकं काय लागतील वगैरे मी सगळं सांगणार आहे तुम्हाला आता. ठीक आहे. आणि नंतर 19 तुम्ही एक्झॅक्ट स्टार्ट करते, म्हणजे जवळजवळ तुम्हाला मी 11-12 दिवस दिले आहे फेज 1साठी. ठीक आहे. आता काय काय गोष्टी फेज 1मध्ये असणार आहे आपण त्या डिस्कस करून घ्या. तर आपली स्टाईल सेम असेल, नॉन टेक्निकल पहिले डिस्कस करू, जे कॉमन असेल सगळ्या ब्रांचेससाठी, आणि नंतर मी टेक्निकलला एक एक टच करेल ब्रांचला. ओके. ठीक आहे. तर पहिले आपण स्टार्ट करूया ॲप्टिट्यूड पासून. ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला स्टार्ट करायचं आहे पर्सेंटेजनी. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बेसिक चॅप्टर आहे, आणि याचं जे ॲप्लिकेशन आहे ते अरिथमेटिकमध्ये आपण यूज करतो, प्लस DI मध्ये पण यूज करतो, म्हणून पर्सेंटेज आणि रेशो अँड प्रपोर्शनमध्ये आपला हात बसणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर प्रॉपरली याच्यावर लक्ष द्या आणि एकदम चांगला याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला बाकी चॅप्टर्समध्ये पण याची हेल्प होईल आणि नक्कीच होतेच हेल्प. नेक्स्ट जो आहे थर्ड चॅप्टर जो मी घेतला आहे एव्हरेज घेतला आहे. ओके. आणि फोर्थ जो चॅप्टर आहे तो मी घेतला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे. ओके. आता बघा, आता आपल्याकडे 2 प्रकारची मुलं आहे. ठीक आहे. कोण मुलं आहे, एक तर नवीन स्टुडंट्स आहे जे फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहे, ठीक आहे, महाजनकोची, आणि एक आहे रिपीटर्स. आता रिपीटरमध्ये पण अजून 2 कॅटेगरी आहे. एक तर म्हणजे कंटिन्युअसली एक्झाम देतात आहे, आणि दुसरे आपले महाट्रान्सकोचे विद्यार्थी आहे. तर डेफिनेटली आता महाट्रान्सको एक्झाम होईल 22ला 23ला, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्सची. तर जे टेलिकॉमवाले आहे ते परत अप्लाय करतील महाजनकोला. तर तुम्ही व्हिडिओ 23लाच बघा. आता सध्या महाट्रान्सकोवर फोकस करा, पहिले ती क्रॅक करा, नंतर ही आपलं ऑपअप होऊन जाईल. ठीक आहे.
तर मेन काय आहे की जे महाट्रान्सको विद्यार्थी आहे किंवा जे रिपीटर्स आहे त्यांनी प्रिपरेशन कसं करायचं आहे मी सांगणार आहे. त्याच्या आधी नवीन मुलं जी आहेत त्यांनी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता पहिले तर एक आहे की आपल्याला 1 ते 1.5 महिना मिळाला आहे असं सध्या मानू. ठीक आहे. आता काही काही महाट्रान्सकोचे बोलतील सर महाट्रान्सकोला पण डिले झाला तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आणि सगळं तुम्हाला माहिती आहे कोर्ट केस वगैरे झाली त्याच्यामुळे होतं. ठीक आहे. दरवेळी कोर्ट केस करायला कोण रिकामा बसलं नाही आहे. मेन आपलं टार्गेट काय आहे की एक आपल्यासमोर डेट पाहिजे. स्मार्ट विद्यार्थी कोण असतो त्याचं सिलेक्शन होतं तो प्रिपरेशन करत राहतो इररेस्पेक्टिव्ह ऑफ एक्सटर्नल सर्कमस्टान्सेस. ते तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. नाही तर तुम्ही बसतील कोर्ट केस होईल महाट्रान्सकोची महाजेनकोची पण आरामात आपण प्रिपरेशन करू. तसं होणार नाही. IBPS आहे. IBPS एकदम पटकन 10 दिवसात तुम्हाला सांगेल की ॲडमिट कार्ड आलं आहे पेपरला या 10 दिवसांनी. ठीक आहे. तर मेन आहे सिरियसली प्रिपरेशन करायचं. जर तुम्हाला सिरियसली सिलेक्शन पाहिजे तुमच्या लाईफ जर चेंज करायचं आहे तर, नाहीतर मग बाकी टाइमपास चालू असतो इकडे यूट्यूबवर किंवा बाकी ठिकाणी. ठीक आहे. तर टाइम कमी आहे. मेन जेवढा तुम्ही टाइम तुमचा अभ्यासाला देतील तेवढं तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे पर डे तुम्हाला नॉन टेक पण घ्यायचं आहे आणि टेक पण घ्यायचं आहे. तुम्ही असं नाही करू शकत की मी सर FT करतो उद्या मी रिझनिंग चालू करेल असं नाही. नॉन टेकचे मी आज FT करेल 1 तास, रिझनिंग करेल 1 तास, इंग्लिश करेल 1 तास, नंतर टेक्निकल मी 4 तास करेल. समजा मी आता प्रिपरेशन करतो महाजेनकोसाठी ओके आणि माझ्याकडे 10 तास आहे फुल टाईममध्ये. तर फुल टाईममध्ये मी या 4 1 तास देईल आणि 6 तास मी टेक्निकल प्रिपरेशन करेल. ठीक आहे. किंवा आता हे कशावर नाही मला माझं टेक्निकल स्ट्रॉंग करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. जर मला FT स्ट्रॉंग करायचं आहे तर मी FTला 6 तास देईल आणि बाकी किंवा 3 तास देईल, टेक्निकलला 3 तास देईल, रिझनिंगला 1 तास देईल सफिशियंट आहे. ओके. इंग्लिशला पण 1 तास देईल आणि मराठीला पण 1 तास देईल. तर हे तुम्ही ठरवायचं आहे की तुमचं स्ट्रॉंग काय तुमचं वीक काय. ठीक आहे. आता जे नवीन असतील तर त्यांच्यासाठी मी रिकमेंड करतो तुम्ही इक्वल टाइम द्या FT आणि टेक्निकलला. बाकी रिझनिंग इंग्लिश आणि मराठी तुमचं आरामात होऊन जाईल. ठीक आहे. तसे वेटेज जे आहे कमी आहे पण डेफिनेटली सेक्शनल कट ऑफ आहे इकडे. तर म्हणजे असं सोडून देऊ शकत नाही तुम्ही कोणतं सेक्शन. ठीक आहे. आणि आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे. आपला टार्गेट जो आहे महाजेनकोचा तो आहे टॉप 10 मध्ये यायचं आहे आपल्याला, टॉप 10 रँकमध्ये. ठीक आहे. आणि त्यामध्ये येण्यासाठी हर एक सेक्शन जे आहे ते आपल्याला प्रॉपरली करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग बनावं लागेल, दुसरं ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही टॉप 10चं टार्गेट करतील तेव्हा तुम्ही सिलेक्शनसाठी धावतील, नाहीतर मग असंच पेपर क्रॅक सगळेच करता एक्झाम. ठीक आहे. फायनल मेरिटमध्ये नाव येणं महत्त्वाचं आहे. एक्झाम महाजेनकोचे क्रॅक केली असं तुम्हाला कोणी उभं करणार नाही. हे फायनल म्हणजे सत्य आहे. ठीक आहे. तर आता आपण वळूया न्यू स्टुडंटनी काय करायचं आहे. आता एकदम प्रॉपरली लक्षात ठेवा. तर आपले जे पण रिसोर्सेस आहे जे तुम्हाला मिळतात इकडनं आपला गव्हर्नमेंट जॉबकडनं ते तुम्हाला कसे यूज करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आता. ठीक आहे. फर्स्ट थिंग आता आपला जो पिरियड चालू झाला आहे फर्स्ट फेजचा जो इम्पॉर्टंट आहे तुमची कन्सेप्ट बिल्डिंगसाठी. ठीक आहे. फेज 1चा जो गोल असतो तो असतो कन्सेप्ट बिल्डिंग. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पर्सेंटेजमध्ये कम्फर्टेबल व्हायचं आहे, रेशोमध्ये कम्फर्टेबल व्हायचं आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला असे मॉक टेस्ट द्यायचे नाही आहे किंवा इकडे तुम्हाला क्विकली सॉल्व्ह नाही करायचं आहे. आरामात समजून घ्यायचं आहे पर्सेंटेज काय असतं, कसं यूज करतात, कुठे कुठे यूज करू शकतो, एकदम डिटेलमध्ये जेवढी गरज आहे तेवढं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे आणि त्याची प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर फेज 1 जो आहे त्याचा गोल असतो, अजेंडा असतो कन्सेप्ट बिल्डिंग. तर त्यासाठी तुम्ही कोणतीही बुक यूज करू शकतात. ठीक आहे. मी याच्यासाठी प्रेफरन्स देईल तुम्हाला. या 3 चॅप्टरसाठी तुम्ही RS अग्रवाल यूज करा आणि क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी NCERT मधून पण करू शकतात. 10वी 12वीची NCERT मिळेल त्याच्यात तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळून जाईल. ठीक आहे. 11वी 12वीमध्ये आहे तो चॅप्टर. तर तो पण तुम्ही करू शकतात. बाकी कोणतेही तुमच्याकडे ऑलरेडी बुक आहे त्यातनं तुम्ही करा. ठीक आहे. ते चॅप्टर तुम्ही कंप्लीट करतील कोणतीही बुक वापरा, काही हरकत नाही आहे. नंतर जे आहे टेलिग्राम PDF, तर जे पण आपले डेली टेलिग्राम PDF येतात ते ओके तर ते तुम्हाला नाही यूज करायचे. जे नवीन स्टुडंट त्यांच्यासाठी बोलतोय. सध्या तुम्ही टेलिग्राम PDFवर टच नाही करायचं आहे. ठीक आहे. सध्या म्हणून मी क्रॉस करतो इकडे. नेक्स्ट जो आहे फ्री मास्टर प्लॅन. तर बरोबर 10-12 दिवसांनी आपला फ्री मास्टर प्लॅन चालू करतोय मी महाजेनकोसाठी जानेवारीपर्यंत, म्हणजे जोपर्यंत एक्झाम डेट असेल तोपर्यंत चालू असेल. ठीक आहे. तर तो तुम्हाला यूज करायचा आहे नंतर. ओके. आता 10-14 दिवसांनी का ठेवलं आहे मी, कारण तोपर्यंत तुमचे हे 3-4 चॅप्टर एकदम मस्त रेडी होऊन जातील आणि मग तुम्ही ज्या फ्री मास्टर प्लॅनमध्ये टेस्ट असतात आपल्या त्या फ्री असतात सगळ्यांसाठीच, तर त्या तुम्ही प्रॉपरली अटेंड करू शकतात आणि तुम्ही चेक करू शकतात की तुम्हाला ठीक आहे पर्सेंटेज तुम्ही अभ्यास केला पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जमतंय की नाही. ठीक आहे. आणि एक्झॅक्ट जी आहे महाजेनकोची लेवल असणार आहे आपल्या फ्री मास्टर प्लॅन टेस्टमध्ये, एक्झॅक्ट एक्झाम वाईज लेवल असतात. ठीक आहे. तर ती तुम्हाला तिकडे मिळून जाईल. ते हा तुमचा फायदा होणार आहे. तर 10-14 दिवसांनी 10-12 दिवसांनी आपण स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला यूज करायचं आहे. सध्या काय करायचं आहे काय नाही. ठीक आहे. नंतर आपलं सक्सेस पॅक येणार आहे महाजेनकोसाठी. तर त्याच्यामध्ये आपला क्यूबॉक्स असतो. आता क्यूबॉक्स ज्यांचा ऑलरेडी ॲक्टिवेट आहे तर त्यांनी कंटिन्युअसली क्यूबॉक्समध्ये प्रॅक्टिस करा. ज्यांना माहीत नाही क्यूबॉक्स वगैरे काय असतं तर सक्सेस पॅकमध्ये तुम्हाला मी अटॅच करून देतो. सेपरेटली परचेस करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही क्यूबॉक्स वापरायचं आहे नंतर जेव्हा पण आपलं सक्सेस पॅक येईल आणि तुम्हाला मिळून जाईल क्यूबॉक्स. ठीक आहे. आणि जे पण क्वेश्चन्स आपल्या मॉक टेस्टमध्ये असतील तर डेफिनेटली आपली मॉक टेस्ट तुम्हाला माहितीच आहे क्वेश्चन बँक असणार आहे, तर ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ते नंतर कधी करायचं जेव्हा मी सांगेल तेव्हा. ठीक आहे. तर सध्या तुमचा फोकस असेल काय कन्सेप्ट बिल्डिंग करे आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही जे आहे फ्री मास्टर प्लॅन चालू करतील 10 ते 12 दिवसांनी. बाकी तुम्ही जे पण बुक यूज करतील त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन मिळतीलच. ठीक आहे. नंतर आता इकडे 3 स्टेजेस आहे. ठीक आहे. पहिले आपली कन्सेप्ट बिल्डिंग होते, नंतर कन्सेप्ट बिल्डिंग सोबत आपली प्रॅक्टिस सुरू होते कन्सेप्टला स्ट्रॉंग बनवायला, कॉन्फिडेबल व्हायला
आणि नंतर आपण एक्झाम लेवल पूर्ण करून टाकतो, म्हणजे सगळं फालतू गोष्टी बंद करतो, आपण जनरल बंद करून टाकतो आणि स्पेसिफिक त्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपण हे करतो. जसं की महाजनको आहे तर महाजनकोसाठीच जसे लेवल असू शकते, जसं काय पण असू शकतं सिनारिओज वेगवेगळ्या, तसं आपण त्याला हँडल करणं वेगवेगळ्या अँगलनी. ठीक आहे, तर हे आपला प्लॅन असणार आहे. हे आहे ॲप्टिट्यूडसाठी. आता सेम जे स्ट्रक्चर आहे आपलं सेम असणार आहे सगळ्या सेक्शनसाठी. तर आपण आता क्विकली मी फिनिश करतो. तर फर्स्ट आहे रिझनिंग. तर रिझनिंगमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, हां याच्या आधी आपले न्यू रिपीटर राहिले. तर रिपीटर लोकांनी काय करायचं आहे, फर्स्ट थिंग तुम्ही मेक शुअर करायची आहे की पर्सेंटेज रेशो, एव्हरेज आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला येतं की नाही. ठीक आहे, येत असेल तर वेल अँड गुड, नाही येत असेल तर जी न्यू स्टुडंटसाठी मी स्ट्रॅटेजी वापरली तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे कंपल्सरी. ठीक आहे, तर आता जर तुम्हाला येत असेल, मी अजून करतो तुमचं झालं ऑलरेडी, तुम्हाला माहिती आहे सगळं यूज करतो तुम्ही, तर बुकची वगैरे काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर बाकी तुम्हाला काही गरज नाही आहे बुक वापरायची. टेलिग्राम PDF तुम्ही कंटिन्युअसली सॉल्व करत राहायचं आहे. ओके, जोपर्यंत मी नाही सांगत, जेव्हा मी सांगेल टेलिग्राम PDF थांबवा तेव्हा थांबवायची. ठीक आहे, नंतर फ्री मास्टर प्लॅन आपला 10-12 दिवसांनी चालू होईल, तर तो तुम्हाला बाय डिफॉल्ट करायचंच आहे नेहमीप्रमाणे. आता ज्यांनी सक्सेस पॅक घेतलंय महा ट्रान्सकोचं, त्यांनी तुमचा क्यूबॉक्स ऑलरेडी ॲक्टिव्ह असेल किंवा प्रिव्हियस सक्सेस पॅक स्टुडंट असेल, तुमचा क्यूबॉक्स ॲक्टिव्ह असेल. ठीक आहे, तर क्यूबॉक्सला तोडून टाका. जेवढे प्रॅक्टिस करता येईल क्वेश्चन तेवढे कंटिन्युअसली क्वेश्चन प्रॅक्टिस करा ॲप्टीसाठी, कारण ते इम्पॉर्टंट आहे. तुमचं ॲप्टी जे आहे ते डिसाईड करणार आहे. ठीक आहे, एक म्हणजे सिलेक्शन होऊ शकतं की नाही, एक ॲप्टी पण त्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे डिसाइडिंग घ्यायला. तर इम्पॉर्टंट आहे, ॲप्टीवर तुम्ही पकड बनवा. बाकी मॉक टेस्ट आपले जेव्हा पण येतील तेव्हा तुम्हाला करायचं आहे. आता सध्या मॉक टेस्टवर फोकस नाही करायचं आहे. ठीक आहे, रिपीट असू द्या तरी पण मॉक टेस्टवर फोकस करायचं नाही. इकडे तिकडे मॉक टेस्ट देत नका बसू, टाइम वेस्ट करते. आणि महाजनकोची ही अपॉर्च्युनिटी गेली ना, नंतर महाराष्ट्रात तुम्हाला काय मिळणार नाही मग. म्हणून आता जे आहे तुमच्या हातात त्याच्यावर लक्ष द्या आणि स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजी फॉलो करा, जी फॉलो करून आज खूप सारे विद्यार्थी जे आहे आपले, चाहे सेंट्रलचे असो स्टेटचे असो, ते आज PSU किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बसले आहे ॲज अ ऑफिसर, ॲज अ सायंटिस्ट. ठीक आहे, तर मेन आहे सगळं जे सांगतो तुम्हाला ते वेल अँड टेस्टेड आहे आणि ट्रस्टेड पण आहे. चेक. रिझनिंगमध्ये ब्लड रिलेशन, डिरेक्शन टेस्ट आणि वेन डायग्राम हे 3 चॅप्टर तुम्हाला करायचे आहे. आणि नंबर सिरीज. आता नंबर सिरीजचं कसं आहे तर बघा, याच्यामध्ये कसं आपण टार्गेट करा नंबर सिरीजला. खूप सारे विद्यार्थी जे आहे, मला वाटते तुम्ही पण असतील, की एक्झाम हॉलमध्ये जे आपलं मेन आहे एक्झाम हॉल, ठीक आहे, मैदान, युद्धाचं मैदान, तर तिकडे आपल्याला कधी कधी लॉजिक फास्ट क्लिक नाही होत. आणि IB पेपर आहे तर डेफिनेटली टाइम कमी असणार आहे आणि पेपरमध्ये क्वेश्चन जास्त असणार आहे. आणि त्यातनं नंबर सिरीज असा टॉपिक आहे, जर तुम्हाला लॉजिक आलं तर 1 मार्क कन्फर्म होऊन जातो, पण जर तुम्हाला लॉजिक नाही आलं तर तिकडे टाइम वेस्ट होतो. ठीक आहे, अगेन जर तुम्हाला लॉजिक आलं तर तुमचा 1 मार्क कन्फर्म होतो, पण जर तुम्हाला लॉजिक नाही आलं तर तुमचा टाइम वेस्ट होतो. इकडे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग मिळू शकत नाही, कारण डेफिनेटली मला लॉजिकच कळत नाही, मी कशाला निगेटिव्ह मार्किंग घेऊ स्वतःहून, राईट. म्हणजे स्मार्ट असेल तर ऑब्व्हियसली नाही मी टिक करणार काय पण, तसं बोलतोय. तर मेन काय याच्यासाठी नंबर ऑफ व्हरायटी क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही काय करायचं आहे, जशी तुम्हाला टेलिग्राम PDF येते, ओके, हे न्यू स्टुडंट आणि रिपीटेड लोकांसाठी आहे, तर दोघांनीही डेली टेलिग्राम PDFमध्ये आपले जे पण क्वेश्चन असतील नंबर सिरीजचे किंवा मिसिंग नंबरचे, कोडिंग डिकोडिंग असू द्या, ॲनॉलॉजी असू द्या, काही जिकडे लॉजिक्स असतात व्हरायटी, ते तुम्हाला आजपासून सॉल्व करायचे. ठीक आहे, आता आपला ग्रुप आहे टेलिग्रामचा, जर तुम्हाला लॉजिक मिळत नसेल त्याच्यामध्ये तर तुम्ही डिस्कस करा की याचं लॉजिक काय. ओके, एकमेकांना हेल्प करा, एकमेकांना डिस्कस करा, एक चांगलं वातावरण क्रिएट करा आणि मिळून अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. ठीक आहे, आणि आता जे जॉईन करणार टेलिग्राम चॅनल नवीन, तर तुम्हाला काय करायचं आहे, फाईल सेक्शनमध्ये जायचं आहे टेलिग्राम चॅनलच्या, आपलं अपना जॉबच्या लिंक खाली दिली आहे मी कमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, तर फाईलमध्ये जाऊन तुम्हाला लास्ट 3 महिन्याच्या ज्या असतील PDFs, सगळ्या PDF तुम्हाला मिळून जातील. तर लास्ट 3 महिन्याच्या रिझनिंगच्या PDF तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्यातनं नंबर सिरीजचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, बाकी ब्लड रिलेशन, डिरेक्शन टेस्टसाठी, वेन डायग्रामसाठी सध्या तरी टच करू नका. म्हणजे जसं तुम्ही करू शकता तुमच्यावर. आता माझं ब्लड रिलेशन झालं तर मी जे पण क्वेश्चन ब्लड रिलेशनचे असतील टेलिग्राम PDFमध्ये मी प्रॅक्टिस करेल. ठीक आहे, असं तुम्ही जरा स्मार्टली यूज करू शकता. मी जनरलाइज बोलतोय, सध्या करू नका, पण नंबर सिरीजला नेहमीच तुम्ही प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, कारण इम्पॉर्टंट नंबर सिरीज, कन्फर्म क्वेश्चन येणार आहे तुमच्या पेपरमध्ये म्हणून. ओके, आता अगेन सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला जसं सांगितलं, कोणती पण तुम्ही बुक वाचा चॅप्टर कंप्लीट करण्यासाठी, आणि फ्री मास्टर प्लॅन 10-12 दिवसांनी येईल तेव्हा तुम्हाला तो द्यायचाच आहे कंपल्सरी. आणि त्यांच्याकडे पण क्यूबॉक्स आहे, त्या क्यूबॉक्समध्ये पण नंबर सिरीजचे क्वेश्चन्स आहे. आता क्यूबॉक्समध्ये डिटेल सोल्युशन असतं आपलं, तर त्याच्याने तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कोणकोणते वेगळे लॉजिक आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि मॉक टेस्टमध्ये पण आपले क्वेश्चन असतील ते तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, नंतर रिपीटरसाठी पण सेम आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड, जर नसेल माहिती तर मग तुम्ही न्यू स्टोरची स्ट्रॅटेजी फॉलो करा. अगेन कोणती बुक तुम्ही वाचवायची गरज नाही आहे, डायरेक्टली क्यूबॉक्स टेलिग्राम PDF प्रॅक्टिस करायची आणि फ्री मास्टर प्लॅन सक्सेस पॅक आपलं नंतर येईल. ओके ओके, नेक्स्ट जे आहे आपलं मराठी. तर मराठीसाठी फर्स्ट आपल्या फेजमध्ये मी ठेवलं आहे सर्वात इम्पॉर्टंट जे आहे आपलं व्याकरण. तर व्याकरणमध्ये जे पण टॉपिक्स आहे ते सगळे प्रॉपरली तुम्हाला करायचं आहे. मराठी व्याकरण तुम्हाला एकदम प्रॉपरली करून टाकायचं आहे कंप्लीट. ठीक आहे, याच्यामध्ये फेज 1मध्ये, कारण जास्त करून 10 पैकी 5 क्वेश्चन व्याकरणचे कन्फर्म असणार आहे, राईट. तर तुम्ही आता आपलं मराठीचं बुक आहे 10वीचं ते यूज करू शकता, 11वी-12वीमध्ये पण यूज करू शकतात, त्यात इनफ आहे, तेवढीच लेवल असणार आहे. ओके, त्यात क्वेश्चन प्रॅक्टिस करा आणि बाकी जे पण क्वेश्चन मॉक टेस्टमध्ये असतील
ते तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. बाकी क्यू बॉक्समध्ये मराठी नाही आहे, फ्री मास्टरमाइंडमध्ये पण मराठी नाही आहे, टेलिग्राम पेटी पण मराठी नाही आहे. राईट. प्रॅक्टिस कुठून करायची आहे, तुमच्या बुकमध्ये असेल आणि मॉक टेस्टमध्ये जे पण क्वेश्चन मी देईल ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे मराठीसाठी. ओके. आता आहे इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये पण आपण ग्रामरने स्टार्ट करणार आहे. फर्स्ट आपण ट्राय करणार आहे फेजमध्ये की ग्रामरचे जे पण टॉपिक्स आहे ते सगळे आपण कंप्लीट करून टाकू. वेरी ते मग व्हॉइस असो, ठीक आहे, नंतर स्पीचेस असो, नंतर फिलर्स असो, त्याच्याने तुम्हाला मग सेंटेन्स करेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, सेंटेन्स एरर डिटेक्शन, एरर करेक्शन असे खूप सारे व्हरायटीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करतील ग्रामर जर तुमचं कंप्लीट झालं तर. ठीक आहे. अगेन 10 पैकी 5 क्वेश्चन ग्रामरचे एक्सपेक्टेड आहेच कंपल्सरी. राईट. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात मेन जो आपला पार्ट आहे तो आहे सिनॉनिम, अँटोनिम, स्पेल चेक, इडियम, फ्रेजेस. राईट. तर आता काय करायचं आहे, जी डेली टेलिग्राम PDF तुम्हाला मिळते आहे इंग्लिशची ती तुम्हाला दोघांना वापरायची आहे. कोणाला, न्यू स्टुडंट आणि रिपीटर दोघांना वापरायची आहे. ठीक आहे. आणि फ्री मास्टर प्लॅन, ठीक आहे, आपण फ्री मास्टर प्लॅनमधनं डायरेक्ट आपण ग्रामरला टच करू. तर ग्रामरचे जे पण पोर्शन असेल ते फ्री मास्टर प्लॅनने तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. बाकी मॉक टेस्ट आणि क्यू बॉक्समध्ये पण तुम्हाला सिनॉनिम, अँटोनिम, स्पेल चेक आणि इडियम आणि फ्रेजेस याचे क्वेश्चन मिळतील. तर ते तुम्हाला कंटिन्युअसली प्रॅक्टिस करायचे आहे. मॉक टेस्टचे नंतर क्वेश्चन तुम्ही देणारच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जाणार आहे. नंतर जे आहे न्यू स्टुडंटसाठी ग्रामरसाठी तुम्ही कोणतीही बुक वापरू शकतात. ओके. SP बक्षी एक बुक आहे ते वापरा तुम्ही, बाकी कोणतीही बुक वापरू शकतात. मेन काय त्याच्यामध्ये एक मेक शुअर करा की तुम्हाला सगळे रूल्स जे आहे ग्रामरचे, ठीक आहे, ते दिले असतील. नाही तर आपल्या सक्सेस पॅकमध्ये मी तुम्हाला एक ई-बुक देणारच आहे इंग्लिशची. त्या इंग्लिश ई-बुकनी तुम्ही कंप्लीट करू शकतात इंग्लिशचा पोर्शन. ठीक आहे. त्यासाठी थोडा वेट करायचं सक्सेस पॅकसाठी. 5-6 दिवसात मी तुम्हाला सांगून टाकेल कधी येईल ते. तर हे बुक तुम्ही वापरा आणि बाकी टेलिग्राम PDF सॉल्व्ह करा. ठीक आहे. बाकी क्यू बॉक्स पण तुम्हाला वापरायचं आहे. तर असं तुम्ही प्रिपेअर करतील इंग्लिशसाठी. ओके. तर हे होतं आपलं नॉन टेक्निकल, जे सगळ्यांसाठीच कॉमन होतं, प्रत्येक ब्रांचसाठी, प्रत्येक लेवलसाठी, भले AEची असो का JEची असो. आता टेक्निकल, आणि हे टेक्निकल स्पेसिफिक मी आता डिस्कस करणार आहे AEसाठी. तर जे पण JEE वाले आहे तुम्ही खालती टाइम स्टॅम्प बघू शकता, इकडे लिहिलं आहे JEE टेक्निकल स्ट्रॅटेजी और इम्पॉर्टंट डिस्कशन. तर तिकडे क्लिक करा आणि पहिले ते बघा आणि नंतर मग तुमच्या ब्रांचकडे वळा. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय मेन जे कॉमन गाईडलाईन आहे ते मी देऊन टाकतो, म्हणजे व्हिडिओची लेंथ थोडी कमी होते, नाही तर व्हिडिओ खूप मोठी होते आपली. ओके. तर आता काय आहे लेवल, फर्स्ट थिंग. ठीक आहे. आता आपण देणार पेपर IBPSचा लेवल जी आहे ती असणार आहे इझी टू मॉडरेट 99%. ओके. दरवेळी मी असं नाही बोलला की 100% इझी टू मॉडरेट. कारण समजा 1% पण त्यांनी चेंज केलं, त्यांनी ठरवलं की थोडं त्रास देऊ मुलांना, तर डेफिनेटली चेंज करू शकतात. पण तरी पण तो आतापर्यंत तरी इझी टू मॉडरेट आपल्याला वाटतं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे ॲडव्हान्टेज काय आहे, ती महाट्रान्सफरचा पेपर होणार आहे. ओके. तर महाट्रान्सफरचा पेपर जसा होईल तसं पेपर कसा आला आहे आणि त्याच्यावरनं काय काय येऊ शकतो हे आपल्या सक्सेस पॅकमध्ये तुम्हाला अपग्रेड मिळून जाईल. म्हणजे आपले मॉक टेस्ट त्याप्रमाणेच असतील डेफिनेटली. तर हे तुमचं ॲडव्हान्टेज असणार आहे की तुमचं लकी तुम्ही की महाट्रान्सफर पेपर पहिले होतोय. ठीक आहे. तर याच्यावरून आपला आयडिया येऊन जाईल आणि डेफिनेटली लेवल पण आहे महाट्रान्सफरची. आय होप की SC असेल. ठीक आहे. तर 4-5 दिवसात क्लिअर होऊन जाईल आपलं. ओके. तर ही झाली लेवलबद्दल जे तुमचे डाऊट असतात. आता मेन आहे बुक्स. तर बघा सर्वात इम्पॉर्टंट आहे जो पेपर पॅटर्न आहे, जो पेपर आहे तुमचा तो थेअरी प्लस न्यूमेरिकल पण येईल. ठीक आहे. म्हणजे न्यूमेरिकलची पण गरज लागेल आपल्याला आणि थिअरॉटिकल क्वेश्चन्सची पण गरज लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वात बेस्ट जे आहे, आता रिसोर्सेस अनलिमिटेड आहे इंटरनेटवर, म्हणजे पूर्ण सिलेबस तुम्हाला हे आहे अवेलेबल. तुम्हाला कोणती कोचिंग लावायची गरज नाही आहे, तुम्हाला क्लासेस लावायची गरज नाही. आणि ऑब्व्हियसली पंचायतीसाठी म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत बसतील तर तुमचं प्रिपरेशन कधीच होणार नाही, आणि प्रिपरेशन नाही झालं तर सिलेक्शन कसं होईल. राईट. तर म्हणून स्मार्ट स्टडी करा. कोणती म्हणजे क्लास, कोचिंग, बॅच आता सगळे चालू होतील, तर काही ते करायची गरज नाही आहे. सगळं अवेलेबल आहे. फक्त कुठून काय कसं वापरायचं आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट, आता बुक्समध्ये तुम्ही काय करू शकता, जे पण रिसेंटली पासआउट असतील किंवा 1-2 वर्षापूर्वी असतील तर तुमच्याकडे तुमची BE BTechची बुक असतील नक्कीच. ठीक आहे. काय काय तुम्ही दिले असतील, काय काय तुमच्याकडे असतील. तर जे पण सब्जेक्ट आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यांचे तुम्ही BE BTechचे तुम्ही बुक वापरा. ठीक आहे. आणि त्या बुक आपण का वापरणार आहे, पर्पज काय आहे त्या बुकचा, थेअरी क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे. स्पेसिफिक टू थेअरी, न्यूमेरिकल असतील डेफिनेटली, नो डाऊट. पण थेअरी त्यात मस्त असेल, कारण BE BTechच्या बुकमध्ये जी थेअरी असते ती कुठेच नसते, ते मला माहिती आहे. ठीक आहे. म्हणून मी दरवेळी सांगतो की थेअरीसाठी तुम्ही तुमच्या BE BTechची बुक यूज करा. और एक ऑप्शन आहे तो आहे रेफरन्स बुक. ठीक आहे. पण रेफरन्स बुक आता नाव घेतल्यावरच काही बोलतील होऊ शकत नाही, आणि ते बरोबर आहे, होऊ शकत नाही, कारण एवढे जाडे बुक असतात प्रत्येक सब्जेक्टच्या. असे आपले समजा 10-12 सब्जेक्ट आहे तर पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. तर मग काय करायचं, तुम्ही रेफरन्स बुकला सध्या अवॉइड करा. तुमचे BE BTechचे बुकचं बघा कुठून अरेंजमेंट होते की नाही वगैरे, टेलिग्रामवर PDF मिळतातच सगळ्या. ठीक आहे. बघून घ्या एकदा आणि त्याच्यामध्ये प्रिपरेशन तुम्ही करा. कारण एक स्पेसिफिक कोणतीच अशी बुक नाही आहे टेक्निकलची जिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. ठीक आहे. आतापर्यंत अशी बुक कोणतीच नाही आहे मार्केटमध्ये, म्हणून हे तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. सेकंड जे आहे, आता हँड रिटन नोट्स जे असतात अवेलेबल. ठीक आहे. तर तुम्ही नेटवर कार्ड टाकतील मेकॅनिकल हँड रिटन नोट्स प्रत्येक सब्जेक्टचे, तर तुम्हाला नोट्स पण मिळून होते. तर ते नोट्स पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा तुमच्यासोबत आणि त्याच्यात पण प्रिपरेशन करा. ठीक आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन तुमचा शॉर्ट नोट्स बनवा मेन.
जे पण तुम्ही वाचेल, समजा मी आता फर्स्ट चॅप्टर वाचला, फर्स्ट चॅप्टरमध्ये मला एवढे की पॉईंट भेटले, डेफिनेशन भेटल्या, मला फॉर्म्युलाज भेटले, तर मी एका पेजवर लिहून ठेवलं फर्स्ट चॅप्टरचं, जेणेकरून आपल्याला लास्ट 10 ते 15 दिनमध्ये आपल्या काय करायचे, रिव्हिजन करायचे. तर तुम्हाला आता रिव्हिजनची पण टेन्शनची गरज नाही. आपले क्विक रिव्हिजन ईबुक असते, जी तुम्हाला सक्सेस पॅक सोबत देतो मी, त्याच्यात तुम्ही क्विकली पूर्ण टेक्निकल रिवाइज करू शकता. ठीक आहे, एकदम फास्ट. तर ते आपलं असणारच आहे, पण तरी तुमच्या नोट्स शेवटी जे आपलं असतं ते आपलं असतं. ठीक आहे, तर ते पण तुम्ही सोबत ठेवायचं आहे. क्विक रिव्हिजन ईबुकनी मग काय होईल, जे पण तुमचं मिसिंग असेल नोट्समध्ये ते मग तुम्ही इकडनं इकडे उतरू शकतात. ठीक आहे, पण तुमच्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यात तुम्हाला हेल्प करतील एक्झाम सिलेक्शन घ्यायला. राईट, तर या 2 इम्पॉर्टंट की पॉईंट्स होते. आता आपण ब्रांच वाईज डिस्कशन चालू करणार आहे. जस्ट मी क्विकली तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय काय वाचायचं आहे आणि नंतर आपल्या सक्सेस पॅकमध्ये काय काय गोष्टी असू शकतात. ठीक आहे, यात थोडं आपण डिस्कस करू. तर अगेन खालती तुम्हाला टाइम स्टॅम्प दिसत असेल, ज्या पण तुम्ही ब्रांचमधनं पेपर देणार आहे एईचा, त्या ब्रांचवर क्लिक करा आणि तुमचा पार्ट तुम्ही बघा. व्हिडिओ लाईक कंपल्सरी करा. ओके, सो फर्स्ट आपण चालू करू मेकॅनिकल इंजिनिअरिंग एईसाठी. आता बघा, इकडे तुम्हाला काय करायचं आहे, बेसिकली जो सिलेबस आहे तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे ते मी इकडे लिस्ट डाऊन करून ठेवलं आहे. तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि मेक शुअर करा की एक एक टॉपिक याच्यातला त्यामधला सब टॉपिक पण तुम्हाला क्लिस्टर आणि क्लिअर पाहिजे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आपला फेज 1 मधला फर्स्ट सब्जेक्ट जो असणार आहे तो आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, जो इम्पॉर्टंट आहे बेससाठी. तुमचा कोर मधला सब्जेक्ट आहे, तर तुम्हाला हा करायचा आहे फर्स्ट सब्जेक्ट. ठीक आहे, नंतर सेकंड जो असणार आहे तो आहे फ्लुइड मेकॅनिक्स. आणि फ्लुइड मेकॅनिक्समध्ये काय काय वाचायचं आहे तर तुमच्या समोर आहे, मी वाचून दाखवणार नाही, टाइम सेव्ह करूया. तर तुम्ही जस्ट नोट डाऊन करून ठेवा. आणि लास्ट जो असणार आहे तो आहे थेअरी ऑफ मशीन्स. ठीक आहे, तर हे 3 सब्जेक्ट आपण ठेवले आहे फेज 1 मध्ये. आता मेन बुक्स मी तुम्हाला आधी सांगितली थेअरी आणि म्हणजे तुमचं कन्सेप्ट बिल्डिंग कसं करतील. आता मेन आहे कन्सेप्ट बिल्डिंग करता करता आपली प्रॅक्टिस पण चालू झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय होतं की आपला कॉन्फिडन्स जो आहे प्रत्येक कन्सेप्टमध्ये तो वाढत जातो. जसं तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करतील तुम्हाला आयडिया जाईल, ओके या कशा कशा अँगलनी क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, तशी तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. त्याच्याकडे तुम्ही यूज करा. आता कोणत्या बुक आहे एक बघा. पहिले तर आपली गेट एक्झाम असते. ठीक आहे, गेट एक्झाम खूप जणांना माहिती असेल, जर नसेल माहिती तर तुम्ही सर्च करा. गेटचे तुम्हाला गेट एक्झामचे 1 मार्क क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, आता म्हणजे जेवढे पण झाले पेपर म्हणजे जवळजवळ तुम्हाला 30 वर्षाचे भेटतील अप्रॉक्सिमेटली, तुमच्या ब्रांचनुसार डिपेंड आहे. ठीक आहे, तरी पण 20-25 वर्ष तुम्हाला नक्कीच मिळतील. म्हणजे स्टार्टपासून ते एंडपर्यंत म्हणजे 2022च्या पेपरपर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करायचे गेटचे 1 मार्कचे क्वेश्चन. ठीक आहे, नंतर झालं आहे तुमचं, मग तुम्हाला स्टार्ट करायचे ESCचे क्वेश्चन्स, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि ॲटलिस्ट लास्ट 10 वर्षाचे पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आणि मेकॅनिकलमध्ये आपली जी मॉक टेस्ट येईल की नाही ते तुम्हाला नंतर मी सांगेल. तर मॉक टेस्ट जर आली तर डेफिनेटली मॉक टेस्टचे क्वेश्चन तर इम्पॉर्टंट असतील, तर मॉक टेस्ट पण तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे, आणि आपली क्विक रिव्हिजन बुक तुम्हाला देणार मी कशामध्ये, आपल्या सक्सेस पॅकमध्ये. सक्सेस पॅकमधनं ही याच्याने रिव्हिजन करायची आहे तुम्ही. ठीक आहे, तर या गोष्टी असणार आहे. पण या दोघांपर्यंत पोहोचण्याआधी तुमचं हे दोघं इम्पॉर्टंट आहे, कारण हे तुमचं हे जे आहे ते मेक शुअर करते तुमचं फंडामेंटल बिल्ड करतील, तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढवतील. ठीक आहे, म्हणून आपली प्रिपेरेशन स्ट्रॅटेजी आहे ती सक्सेस पॅकचं फाउंडेशन आहे, त्याला तुम्ही प्रॉपरली फॉलो करा आणि नंतर तुम्ही सक्सेस पॅक घ्या. म्हणजे कसं प्रॉपर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल कन्फर्म. आणि असंच सगळ्यांनी फॉलो केलं आहे तुमच्या सिनियर्सनी आणि आज ते सिलेक्टेड आहे. राईट, तर हे इम्पॉर्टंट आहे. मेन आता दुसरं काही करायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त हे करा. ठीक आहे, आणि ट्राय करा की फेज 1 मध्ये नॉन टेक आणि टेक दोघांना तुम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे. असं नाही मी टेक्निकल करतो नॉन टेक्निकल आरामात करतो, नाही, सोबत घेऊन चाला, प्रॉपर चाला, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल खालती कमेंट करा आणि तुम्ही आता स्टार्ट करा प्रिपरेशन उद्यापासून. ओके, आणि फेज 2 मध्ये मी तुम्हाला भेटणारच आहे. तर मेन काय आहे, प्रॉपरली डेडिकेटली सिरियसली प्रिपरेशन करा आणि काही क्वेरी असतील तर नक्कीच तुम्ही खालती काढून टाकू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा विसरू नका, कारण काही अपडेट्स असेल तर तुम्हाला क्विकली टेलिग्राम चॅनल मिळून जातात आणि आपलं टेलिग्राम PDF पण तिकडेच असतात. ऑल द बेस्ट. तर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट सब्जेक्ट आपला फेज 1 मध्ये असणार आहे तो आहे नेटवर्क थेअरी. ठीक आहे, तर नेटवर्क थेअरीमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे तर तुमच्या समोर आहे. आता मी सगळं तुम्हाला वाचून दाखवणार नाही, सगळे तुम्हाला प्रॉपरली नोट डाऊन करायचं आहे आणि मेक शुअर करायचं आहे की हे सगळे टॉपिक जे आहे तुम्हाला प्रॉपरली माहीत असतील एक्झामपर्यंत. ठीक आहे, तर हे असणार आहे. सेकंड असणार आहे ट्रान्झिट अनालिसिस, टू पोर्ट आणि नेटवर्क थेअरी. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं आहे नेटवर्क थेअरीमध्ये. ओके, तर सेकंड सब्जेक्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तो आहे तुमचा पॉवर सिस्टीम. तर पॉवर सिस्टीमला यावेळी फेज 1 मध्ये ठेवतोय मी, कारण सर्वात जास्त इम्पॉर्टंट आणि 60 पैकी मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमचे असतील पॉवर सिस्टीममधनं. ठीक आहे, कारण महाजनकोची रिक्रुटमेंट आहे, पॉवर सिस्टीमचं नॉलेज नसेल तर डेफिनेटली तुम्ही काय करते तिकडे काम. राईट, तर पहिले तर आपल्याला पॉवर जनरेशन करायची आहे. ठीक आहे, पॉवर जनरेशनचे जेवढे पण कन्सेप्ट्स आहे प्रॉपर डेप्थमध्ये मी तुम्हाला सांगेल की जरा याच्यावर चांगला टाइम इन्व्हेस्ट करा, चांगलं प्रिपरेशन करा याचं. ठीक आहे, सगळे जे पण तुमचे रेफरन्सेस आहे प्रॉपर वापरा, कारण हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, परत सांगतोय मी. नंतर AC DC ट्रान्समिशनचे कन्सेप्ट असतील. ठीक आहे, नंतर ट्रान्समिशन झालं तर कुठून करायचं, कसं करायचं आहे, त्यासाठी ट्रान्समिशन लाईन केबल्सचे कन्सेप्ट माहीत पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे केबल असतात, ओव्हरहेड झाली. ठीक आहे, नंतर डिस्ट्रीब्युशन इन्सुलेटर्स आहे, शंट कंपेन्सेशन आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स आहे
बस ॲडमिटर मॅट्रिक्स, गॉस सेडल, न्यूट्रन रॅप्सन, लोड फ्लो मेथड, वोल्टेज अँड कंट्रोल, फ्लो कंट्रोल, पॉवर फॅक्टर करेक्शन, सिमेट्रिकल कंपोनेंट, डिफरन्शियल डिस्टन्स, प्रोटेक्शन, सर्किट ब्रेकर, सिस्टम स्टॅबिलिटी, इक्वल एरिया क्रायटेरिया. तर हे सगळे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे पॉवर सिस्टमसाठी आणि म्हणून हा असणार आहे आपला दुसरा सब्जेक्ट. थर्ड सब्जेक्ट जो आहे तो आहे डिजिटल सर्किट्स. ठीक आहे, तर आपण डिजिटल सर्किट्स ठेवतोय. डिजिटल सर्किटमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे तर नंबर सिस्टीम, बुलियन अल्जेब्रा, सिम्प्लिफिकेशन ऑफ बुलियन फंक्शन, बेसिक चॅप्टर्स आहे, लॉजिक फंक्शन, लॉजिक गेट्स. ठीक आहे, नंतर लॉजिक फॅमिलीज, नंतर कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट्स, कॉम्बिनेशनमध्ये तुमचं ॲडर, सबट्रॅक्टर, नंतर डीमल्टिप्लिकेशन, मग सगळे येऊन जाईल. रॉम अँड डेटा ॲप्लिकेशन, मेमरीचा चॅप्टर जो आहे तो. ठीक आहे, लॅचेस फ्लिप फ्लॉप वगैरे हे तुम्हाला वाचायचं आहे. नंतर याच्यामध्ये अजून काउंटर शिफ्ट रजिस्टर म्हणजे आपलं सिक्वेन्शियल सर्किट झालं, सिक्वेन्शियल करायचं आहे. नंतर तुमचं जे डेटा कन्व्हर्जन सर्किट्स आहे ए टू डी, डी टू ए, ते सगळं प्रॉपरली माहीत पाहिजे. ए टू डीचे टाईप माहीत पाहिजे, डी टू एचे टाईप माहीत पाहिजे, कसं प्रत्येकाची स्पीड काय असते, सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. ठीक आहे, नंतर मायक्रोप्रोसेसर असेल 8085, तर तुम्हाला करायचं आर्किटेक्चर प्रोग्रामिंग, मेमरी आणि इनआयओ इंटरफेसिंग. ठीक आहे, तर हे तुमचे 3 सब्जेक्ट जे आहे ते आपले फेज 1मध्ये आहे. आता ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं आहे, तुम्ही वाचू करू शकतात वगैरे, काय यूज करू शकता रेफरन्सेस. पण आता मेन काय प्रॅक्टिससाठी, आणि ही प्रॅक्टिस आपण काय करणार आहे टू गेन द कॉन्फिडन्स इन द कन्सेप्ट. या प्रत्येक कन्सेप्टमध्ये, या प्रत्येक टॉपिकमध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. ठीक आहे, म्हणून कोणत्या रिसोर्सेसमधनं तुम्ही प्रॅक्टिस कराल जेणेकरून ते तुम्हाला महाजेनकोसाठी पण हेल्प करेल, प्लस कन्सेप्ट बिल्डिंगसाठी पण हेल्प करेल. ओके, आणि हे रिसोर्सेस आहे फर्स्ट म्हणजे गेट एक्झाम जी आहे. ठीक आहे, तर गेट एक्झामचे 1 मार्क क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे. आणि नंतर ESC जे आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याचे तुम्हाला 10 वर्षाचे शेवटचे पेपर म्हणजे 2022 पासून मागे जा, ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, तर ह्याच्याने तुम्हाला काय होईल कॉन्फिडन्स मिळेल. आणि नंतर मग आपल्या मॉक टेस्टमधनं आपण स्मूथली फिनिश करून टाकू. आणि मॉक टेस्ट पूर्ण डेडिकेटली असेल ती म्हणजे महाजेनकोसाठी. ठीक आहे, म्हणजे इकडे आपण जनरल प्रिपरेशन करते असं बोलू शकतो मी, आणि इकडे आपण टार्गेट प्रिपरेशन करतील महाजेनकोला पकडून. राईट, तर आय होप की हे समजलं असेल तुम्हाला कसं काय करायचं आणि काय करायचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. बाकी तुमचे काही क्वेरी, काही डाऊट असेल तर खालती कमेंट करा. टेलिग्राम चॅनलवर कनेक्टेड राहा. ओके, लवकर तुम्हाला फ्री मास्टर प्लॅन वगैरे सगळ्या गोष्टी ज्या मी देतो त्या तुम्हाला त्याचे इन्फॉर्मेशन मिळत जाईल, अपडेट मिळत जाईल. आणि बाकी काही छोटी क्वेरी असेल, फॉर्म फिल व्हिडिओ टाकली आहे, फॉर्म भरून घ्या प्रॉपरली. ठीक आहे, आणि सक्सेस पॅकची वाट बघा थोडी, 5-6 दिवसात सक्सेस पॅक आपल्या येऊन जाईल. तोपर्यंत मेन प्रिपरेशन चालू करा ऑलरेडी उद्यापासून. ओके, ऑल द बेस्ट. ओके, नेक्स्ट ब्रांच जी आहे ती आहे इन्स्ट्रुमेंटेशन. तर इन्स्ट्रुमेंटेशनसाठी फर्स्ट सब्जेक्ट जो आपण फेज 1मध्ये ठेवला आहे तो आहे तुमचा नेटवर्क थेअरी. ठीक आहे, तर आता नेटवर्क थेअरीमध्ये कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स म्हणजे जे पण आपले ॲक्टिव्ह पॅसिव्ह एलिमेंट्स आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे प्रॉपरली. नंतर मग तुम्हाला KVL KCL टेक्निक्स माहीत पाहिजे नेटवर्कला सॉल्व्ह करण्यासाठी. डेफिनेटली 1-2 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात जेनकोकडनं. ओके, नेटवर्कचे येणारच, कन्फर्म येणार, कारण तुम्हाला नेटवर्क तर बेसिक आहे आणि माहीतच पाहिजे, नॉलेज तर पाहिजेच. ठीक आहे, काम करायचं तुम्हाला महाजेनकोमध्ये. तर नंतर थेरम्स आहे, नेटवर्क थेरम्स, सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्टन्स आहे, ACचे फंडामेंटलचे कन्सेप्ट आहे, इन्स्टंटेनियस पीक, RMS काय असते, एव्हरेज काय असते वगैरे वगैरे. ठीक आहे, बाकी ट्रान्झिएंट तुम्हाला करायचं आहे, सायनोसॉइडल वेवफॉर्म आहे, रेझोनन्स आहे, तर हे चॅप्टर तुम्हाला प्रॉपरली करायचे आहे. ठीक आहे, नंतर 2 पोर्ट नेटवर्क पण आहे, तर 2 पोर्ट नेटवर्क पण तुम्हाला करायचं आहे, बेसिक करून ठेवा, त्याचं विचारू शकतात. नंतर सेकंड जो आहे तो आहे आपला कोर सब्जेक्ट जो आहे मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन. तर आता हा सब्जेक्ट मी फेज 1मध्ये ठेवला आहे. याचं कारण काय की एक तर फर्स्ट थिंग इम्पॉर्टंट हाय स्कोप, याचे क्वेश्चन तुम्ही जास्त एक्सपेक्ट करू शकतात. प्लस जे आपली बाकी पब्लिक आहे, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्सवाले, टेलिकॉमवाले, तर तुम्हाला स्पेशल लक्ष याच्यावर द्यावं लागेल. ठीक आहे, तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशनच्या पोस्टला तुम्ही अप्लाय केलं आहे तर तुम्हाला हा सब्जेक्ट तुम्हाला करावा लागेल. आणि याच्यावर टाईम जाईल, कारण तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉममध्ये तुम्ही नाही वाचत हा सब्जेक्ट, टेलिकॉम कम्युनिकेशनवाले. राईट, तर म्हणून फेज 1मध्ये ठेवला आहे जेणेकरून हा जो हाय वेटेज सब्जेक्ट आहे हा सगळेच विद्यार्थी प्रॉपर करू शकतात आणि याला चांगला टाईम देऊ शकतात, वेळ देऊ शकतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय व्हायचं ते तुमच्या समोर आहे, मी अगेन रिपीट नाही करणार, टाईम वाचूया आपण, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकतात. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत टॉपिक्स, एक टॉपिक आपल्याला एकदम परफेक्ट माहीत पाहिजे, जे पण इथे लिहिलं आहे. ठीक आहे, ट्रान्सड्युसरबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे, कारण सर्वात जास्त क्वेश्चन तुम्हाला याच्यातनं येणार आहे, आपण एक्सपेक्ट करूया, आणि म्हणून प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे. ठीक आहे, आणि लास्ट सब्जेक्ट जो आहे आपला कंट्रोल सिस्टम्स, तो कंट्रोल सिस्टम तिसरा सब्जेक्ट आहे आपला फेज 1मधला, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं आहे ब्लॉक डायग्राम रिडक्शन, नंतर फीडबॅक्स, ओपन लूप, क्लोज लूप वगैरे वगैरे. नंतर बोडे प्लॉट, ओके, रूट लोकस, नंतर कंपेन्सेशन्स आहे आणि कंट्रोलर्स आहे. ठीक आहे, तर हे असेल तुमचे फेज 1चे 3 सब्जेक्ट जे तुम्हाला करायचं आहे या पर्टिक्युलर पिरियडमध्ये. आता मेन जे आहे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे मी काय आणि कसं वाचायचं मागच्या स्लॉटमध्ये. आता मी याच्यामध्ये सांगणार तुम्हाला की प्रॅक्टिस कुठून करायची क्वेश्चन, जेणेकरून आपला पर्पज काय असेल प्रॅक्टिसचा की एक तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे. जे पण तुम्ही टॉपिक वाचतील, समजा सिग्नल फ्लो ग्राफ आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण यूज करतील. आणि सेकंड म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल झाले पाहिजे टॉपिकसोबत, तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन कसे विचारले जातात सिग्नल फ्लो ग्राफवर ते तुम्हाला कळलं पाहिजे, तेव्हा तुम्ही कम्फर्ट होतील. ठीक आहे, कम्फर्टेबल होतील.
तर हे दोन आपले पर्पज असणार आहे प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही यूज करायचं आहे गेटचे 1 मार्कचे क्वेश्चन. ओके, आता कोणते यूज करायचं आहे तर EC वाले काय करतील, नेटवर्क थेरी तुम्हाला कॉमन आहे, इन्स्टिट्यूटला पण कॉमन आहे, तुम्हाला पण कॉमन आहे, सगळ्यांच कॉमन आहे. ठीक आहे, तर तुम्ही इन्स्टिट्यूट पण यूज करू शकता आणि तुमचे स्वतः पण यूज करू शकता, और इन्स्टिट्यूटवाल्यांनी इन्स्टिट्यूट करू द्या, तुम्ही तुमचं करा, आपल्यावर आहे. ठीक आहे, मेन काय कन्सेप्ट झाले पाहिजे. आणि ESCचे लास्ट इयर पेपर गेटचे 1 मार्काचे सगळ्या वर्षाच्या जेवढे पण झाले तेवढे, आणि ESC लास्ट 10 इयरचे सगळ्यांनी ECचे पेपर सॉल्व्ह करायचे. म्हणजे नेटवर्क थेरी तुम्हाला भेटून जाईल, मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटेशन पण कन्सेप्ट तुम्हाला भेटून जाईल, क्वेश्चन भेटून जाईल तिकडनं. ठीक आहे, आणि ECला गेट 1 मार्कचे इन्स्टिट्यूटचे क्वेश्चन वापरायला लागतील मेजरमेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी. ठीक आहे, बाकी कंट्रोल सिस्टम नेटवर्क थेरी तुम्हाला दोघांमध्ये मिळून जाईल, काय हरकत नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. राईट, तर हे तुम्ही यूज करणार आहे कशासाठी, आय होप पर्पज कळला आहे, कॉन्फिडन्स आणि याच्यासाठी. आणि नंतर मग आपण जेव्हा शेवटचे दिवस येतील तेव्हा आपल्या मॉक टेस्टमधनं याला फिनिश करणार आहे. आपण स्पेसिफिक आपण हे करणार, महाजनकोला टार्गेट करणार. एक थोडक्यात मी सांगितलं तर हे आपण जनरलाइज करतोय. ठीक आहे, आणि नंतर मग आपण फक्त आणि फक्त महाजनको प्रमाणेच करणार सगळं, जे असं शेवटचे 30 दिवस उरतील किंवा 25 दिवस उरतील. ठीक आहे, त्या गाईडलाईन्स मी तुम्हाला देत राहील. पण आता आय होप की सगळं कळलं आहे, फेज वाईज स्ट्रॅटेजी कशी यूज करायची आहे प्रॉपरली. उद्यापासून स्टडी तुमचं स्टार्ट करायचं आहे, डेडिकेटली फोकसनी स्टडी करा, तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. बाकी यूट्यूबवर टाइमपास करत बसाल तर लक्षात ठेवा 90% जे मुलं असतात यूट्यूबवर ते व्हिडिओ बघत असतात, आणि याच्या हेच मुलं असतात त्याच्यामुळे बाकींना व्ह्यू मिळतात. ठीक आहे, त्यांचा फायदा होतो व्ह्यूसाठी, म्हणून ते मॅरेथॉन म्हणजे कधी मग ऑब्झर्व करा, परीक्षेची डेट आली मॅरेथॉन चालू होते किंवा टॉप 20 टॉप 30 क्वेश्चन चालू होतात, आणि हे 90% मुलं ते बघतात. ठीक आहे, पण बाजूला हे जे 10% लोक आहे ते हातात पेन धरून वहीवर क्वेश्चन सॉल्व्ह करत असतात होतं, व्हिडिओ बघण्यात टाइमपास नाही करत ते. ठीक आहे, काहीच अडलं एखाद दुसरं तर ते ऑलरेडी व्हिडिओच्या फॉर्ममध्ये करतात, पण कम्प्लिटली व्हिडिओ नाही बघत. ठीक आहे, म्हणजे हे जे 90% ते 100% व्हिडिओ बघतात, हे हार्डली 1% व्हिडिओ बघत असतील, ते पण काय अशा टॉपिकमध्ये जे त्यांना अडचं आहे. ठीक आहे, तर रिसोर्सेस अवेलेबल आहे आणि सगळे आहे, आणि डेफिनेटली 99% लोक हे फक्त आपला बिझनेस वाढवायला इकडे आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो कन्फर्म. ठीक आहे, आणि प्राऊडली मी सांगू शकतो की मी 1% येतो जे उरले आहे, हे कन्फर्म तुम्हाला सांगू शकतो. म्हणून तुम्हाला सांगतोय की सेल्फ स्टडीनीच तुमचं सिलेक्शन होईल. आणि जर तुमचं आतापर्यंत सिलेक्शन झालं नसेल, जर तुम्ही आता ही व्हिडिओ काही जण महाट्रान्सफरनंतर बघतील, जर महाट्रान्सफर पेपर तुमचा टफ गेला असेल तर नक्कीच हा त्याच्यामध्ये पॅरामीटर असेल की तुम्ही यूट्यूबवरच क्वेश्चन्स बघत राहिले, MCQ प्रॅक्टिस करत राहिले, स्वतःहून तुम्ही काहीच एफर्ट नाही घेतले, फक्त व्हिडिओ बघत राहिले असं. ओके, आणि याच्याने डेफिनेटली सिलेक्शन मिळणार नव्हतं. तर आता सेम चुका जेनकोला करू नका, आणि लास्ट अपॉर्च्युनिटी समजून प्रिपरेशन प्रॉपर करा याच्यासाठी. ठीक आहे, बाकी काय क्वेरी काय डाऊट असेल खालती कमेंट करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, खूप इम्पॉर्टंट आहे. थेरी असणार आहे पण तरी न्यूमेरिकल म्हणजे फॉर्म्युलाच तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की एक सिम्पल एक्झाम्पल आलं, KVL केसेस समजा, ओके, ओम्स लॉवर आलं तर तुम्हाला माहीत पाहिजे V = IR, राईट, तेवढं तुम्हाला येऊ शकतं. तर म्हणून डिप्लोमाचे जे बुक्स असतील ते तुम्ही यूज करा, आणि समजा तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला मग हँड रेड नोट्स वगैरे बघायला लागतील. बाकी एक स्पेसिफिक बुक असं कोणतंच नाही आहे जे अवेलेबल आहे, ओके, पर्टिक्युलर तुमच्या JEEच्या एक्झामसाठी. तर तुम्ही खास करून डिप्लोमाचेच बुक तुम्ही यूज करा, त्याच्यानंतर थेरी कंप्लीट करा, आणि नंतर आपली मॉक टेस्ट येईल, मॉक टेस्टमध्ये तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन भेटतील, आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि क्वेश्चनची प्रॅक्टिससाठी अजून तुम्ही काय काय यूज करायचं आहे तर हे ब्रांच वाईज डिफरन्सेस याच्यामध्ये. आता प्रत्येक ब्रांच वाईज मी डिस्कशन चालू करतो. तर खालती तुम्ही बघू शकता टाइम स्टॅम्प, तर इकडे तुम्ही लिहिलं असेल मेकॅनिकल JEE तर तिकडे क्लिक करा. ओके, इलेक्ट्रिकल JEE स्ट्रॅटेजी लिहिलं असेल, आणि इन्स्ट्रुमेंटेशन JEE स्ट्रॅटेजी तर तिकडे क्लिक करून बघून घ्या. तो फर्स्ट जो ब्रांच आहे वो है मेकॅनिकल. आता मेकॅनिकलसाठी काय तुम्हाला करायचं आहे तर ते बघून घेऊ. तर फर्स्ट सब्जेक्ट तुमचा असणार आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ठीक आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स तुम्हाला वाचायचं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय वाचायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी लिहून दिले इकडे, जेणेकरून तुमचा एक पण टॉपिक मिस नाही होणार आणि तो टॉपिक कव्हर असेल. ठीक आहे, तर आता हे तुम्ही आहे नोट डाऊन करून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ओके, तर हे फर्स्ट पेज आहे. सेकंड जे आहे हाच आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधला पोर्शन आहे तुमचा. ठीक आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे. सेकंड सब्जेक्ट आपण घेतोय फ्लूइड मेकॅनिक्स, आणि फ्लूइड मेकॅनिक्समध्ये तुम्हाला काय काय गोष्टी कव्हर करायच्या आहे त्या ऑलरेडी मी सगळ्या लिहिल्या इकडे तुमच्यासाठी, तर प्रॉपरली तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि करायचं आहे. ओके, ॲटलिस्ट डेफिनेशन फॉर्म्युला सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, नंतर आहे थेरी ऑफ मशीन्स, हा तिसरा सब्जेक्ट असेल, आणि तिसऱ्या सब्जेक्टचा आपला एंड असेल. ओके, तर हे 3 सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला करायचे आहे महाजेनकोच्या फेज 1 स्ट्रॅटेजीमध्ये. राईट, आता मेन आहे तुम्हाला ऑलरेडी बुक सांगितलं मी कोणत्या यूज करायच्या, पण प्रॅक्टिस क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्ही कुठून करतील तर 2 बुक तुम्हाला मागवायचे आहे किंवा तुमच्या जवळ ऑलरेडी असतीलच कदाचित. तर फर्स्ट आहे JK गुप्ता. ठीक आहे, तर JK गुप्ता बुक चांगली आहे, आणि RS कुर्मी, या 2 ज्या ऑब्जेक्टिव्ह बुक्स आहे त्या तुमच्यासोबत तुम्ही ठेवा. आणि हा जो कंटेंट आहे तुम्ही क्रिएट करतील, इकडनं थेरी वाचतील, नंतर तुम्ही क्वेश्चन जे आहे याच्यातनं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आणि बाकी आपली जी मॉक टेस्ट येईल त्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला प्रॉपर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. तर मॉक टेस्टसाठी नंतर तुम्हाला अपडेट देईलच, पण सध्या मेन आता आपलं काय आहे पहिले टार्गेट की सिलेबस कंप्लीट करायचा आहे प्रॉपरली, तर त्याच्यावर आपण फोकस करू. नंतर ज्या गोष्टी असणार आहे त्या तुम्हाला मी टाईम टू टाईम सांगत जाईल. ठीक आहे,
काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा, फॉर्म प्रॉपरली भरून घ्या. त्याच्यामध्ये पण काही क्वेरी असेल तर फॉर्म फिलिंग व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि चॅनलला लाईक करून कंपल्सरी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ऑल द बेस्ट. ओके, तर नेक्स्ट जी ब्रांच आहे ती आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर इलेक्ट्रिकलमध्ये जेईवाल्यांना काय काय वाचायचं आहे तर ते बघून घेऊया. तर फर्स्ट सब्जेक्ट जो सर्वात जास्त इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे महाजेनकोसाठी तो आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक जनरेशन सिस्टम. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे बेसिक. जर मी एक समराईज फॉर्ममध्ये करतो, एवढं मी वाचून दाखवणार नाही, ऑलरेडी तुमच्यासमोर लिहिलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तर नोट डाऊन करा. तर परत पॉवर प्लांटची बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, नंतर जेवढं पण थर्मल पॉवर प्लांट महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जागी आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी इकडे लिहिल्या आहेत त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मी एकदम डिटेलमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, तर सिलेबस मोठा आहे म्हणजे समजू असं, त्याला सोडू नका, घाबरू नका. एक एक पॉईंट जो एक वाक्याचा म्हणू शकतो तो पण मी टाकला आहे, जेणेकरून तुमचा एक पण टॉपिक मिस नाही होणार या पेपरसाठी. ठीक आहे, नंतर लार्ज अँड मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट्स हा तुम्हाला करायचा आहे. सोलार बायोमास बेस्ड पॉवर प्लांट्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील त्या सगळ्या इकडे मेन्शन आहे, तर त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहे. सेकंड सब्जेक्ट आपला आहे इलेक्ट्रिक सर्किट्स. तर याचं पण सगळं डिटेल मी तुम्हाला लिहून दिलं आहे मी, की काय काय तुम्हाला करायचं आहे आणि किती करायचं आहे, किती डेप्थमध्ये तुम्हाला सब्जेक्ट करायचा आहे. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला लेवल मी सांगितलं पेपरची. आणि लास्ट जो सब्जेक्ट आहे तो आहे आपला इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट. ओके, तर हे तुमचे सब्जेक्ट असतील फेज 3मध्ये. तर प्रॉपरली सगळं नोट डाऊन करून ठेवा आणि जे जे तुम्हाला इकडे मी मेन्शन केलं आहे जसं की CRO लिहिलं आहे, अदर मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स, तर प्रॉपर तुम्हाला माहीत पाहिजे की CROचा यूज काय आहे, CROमध्ये त्याची ब्लॉक डायग्राम काय आहे. ठीक आहे, नंतर रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी अजून काय काय आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो, लो रेजिस्टन्स असतं, मीडियम असतं, हाय असतं, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये. कारण पेपर तुमचा थेअरी बेस असणार आहे जास्त करून, तर म्हणून तुम्हाला हे नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे प्रॉपरली स्टडी करा आणि ट्राय करा की फेज 1मध्येच त्या पिरियडमध्ये तुमचे हे सब्जेक्ट कंप्लीट होतील तिन्ही. बाकी काही क्वेरीज असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता आणि कंपल्सरी व्हिडिओ लाईक करून जा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी अपडेट देत राहील. नेक्स्ट ब्रांच आहे इन्स्ट्रुमेंटेशन. तर इन्स्ट्रुमेंटेशनसाठी काय काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे, काय गोष्टी आहेत त्या आपण बघून घेऊ. तर फर्स्ट जो सब्जेक्ट आहे नेटवर्क थेअरी तो फेज 1मध्ये असणार आहे आणि नेटवर्क थेअरीमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे तर सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ज्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या मी नोट डाऊन केल्या आहे तुमच्यासाठी. स्क्रीनशॉट काढून घ्या, नाही तर तुम्ही काय करू शकता नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, तर जे पण मी मेन्शन केलं आहे ते तुमचं कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे महाजेनकोसाठी. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला बुक्स वगैरे मी सांगितलं आहे काय करायचं आहे ते. नंतर रिप्रेझेंटेशन ऑफ सायन्सोइडल वेव्ह फॉर्म सिंपल सिरीज पॅरलल AC सर्किट कन्सिस्टिंग ऑफ दिस. ठीक आहे, हे आलं. सेकंड सब्जेक्ट आपण घेतला आहे मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन, तर तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय वाचायचं आहे ते तुमच्या समोर आहे. आणि लास्ट जो सब्जेक्ट आहे तो आपला कंट्रोल सिस्टम्स. ठीक आहे, तर हे सब्जेक्ट सगळे तुम्हाला वाचायचे आहे JEE एक्झामसाठी, महाजेनकोसाठी. ट्रान्सकोचं आपलं होईल आता. ओके, बाकी काही डाऊट असेल, काही क्वेरी असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. आपली जशी मॉक टेस्ट येईल तशी तुम्हाला अपडेट मिळून जाईल, त्यासाठी वेट करायचं आहे. पण पहिले फोकस करा तुमचं सिलेबस कम्प्लिशनवर, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑल द बेस्ट.